बिहारमध्ये नितीश कुमार सरकारनं दुर्बल घटकांसाठी 15% वाढीव म्हणजे अधिकचं आरक्षण लागू केलं। या 15% आरक्षणानंतर बिहारचं आरक्षण 50%वरून 65%पर्यंत पोहोचलं। त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांच्या 15% आरक्षण वाढीच्या निर्णयाला बिहारमध्ये पटना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं। बिहार सरकारने दिलेलं वाढीव आरक्षण पटना उच्च न्यायालयाने आता रद्द केलंय। त्यामुळे बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातील मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेलं आरक्षण टिकणं अवघड आहे का, किंवा या मराठा आरक्षणाचं काय होणार, या स्वरूपाच्या चर्चांना उधाण आलंय आणि याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। बिहारमध्ये नितीश कुमार हे भाजप विरोधी आघाडीमध्ये असताना त्यांनी राज्यामध्ये जातीनिहाय जनगणना केली। जनगणनेची आकडेवारी प्राप्त झाल्यावर लोकसंख्येच्या तुलनेत दलित, दुर्बल घटक आणि आदिवासींच्या आरक्षणात 15% वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि यानुसार बिहारमधील आरक्षण 50%वरून 65% झालं। शासकीय नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण लागू करण्यासाठी नितीश कुमार सरकारने वेगवेगळे कायदे केले। त्यानंतर आरक्षणात वाढ करण्याच्या या कायद्याला बिहार उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि आता पटना उच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केलं आहे। या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची घोषणा बिहार सरकारने केली आहे। बिहारच्या निकालाचा महाराष्ट्रात मराठा समाजाला दिलेल्या वाढीव 10% आरक्षणावर काय परिणाम होऊ शकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हे जाणून घेण्यापूर्वी राज्यात लागू असलेल्या आरक्षणावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। अनुसूचित जातीसाठी 13% आहे, अनुसूचित जमातीसाठी 7% आरक्षण लागू आहे, विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसाठी 11% आरक्षण लागू आहे, इतर मागासवर्गासाठी 19%, विशेष मागासवर्गासाठी 2% आणि मराठा आरक्षणासाठी 10%, असं राज्यात एकूण 62% आरक्षण लागू आहे। यामुळे सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेली 50%ची मर्यादा महाराष्ट्रात ओलांडली गेली आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने बिहार राज्याने जातीनिहाय जनगणना करून दिलेलं 15% आरक्षण रद्द होऊ शकतं, तर महाराष्ट्रातील मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या शिफारशीनंतर दिलेलं 10% आरक्षण रद्द होऊ शकतं का, असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडतो। तर असं लगेच होऊ शकत नाही, कारण पटना कोर्टात जो निकाल आला तो महाराष्ट्रातील आरक्षणासाठी बंधनकारक नाही। म्हणजे कायद्यानुसार त्या उच्च न्यायालयाचा निकाल आपल्या राज्यात तसाच्या तसा बंधनकारक ठरत नाही। या निकालावर अद्याप सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलेलं नाही। त्यामुळे पटना कोर्टाने काय म्हटलंय हे महाराष्ट्राला लागू होईलच असं नाही। प्रत्येक राज्याचे आरक्षण लागू करण्याचे निकष वेगवेगळे असू शकतात। बिहारमधील निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाणार आहे। यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वाढीव आरक्षणावर काही निकाल दिल्यास हा निकाल मात्र देशातील सर्व राज्यांसाठी लागू होऊ शकतो, असं कायदे पंडित सांगतात। यामुळे पटना कोर्टाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सुनावणी सुरू झाली आणि त्याचा निकाल मराठा आरक्षणाच्या सुनावणीपूर्वी आला तर महाराष्ट्रालाही तो लागू होऊ शकतो। महाराष्ट्रातील 10% मराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे। या सुनावणी दरम्यान पटना कोर्टाच्या निकालाचा संदर्भ दिला जाऊ शकतो। सर्वोच्च न्यायालयातील निकाल हा देशव्यापी स्वरूपाचा असेल। यात केवळ महाराष्ट्राचा विचार होणार नाही, तर इतर समाजाच्या वाढीव आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा लागेल। बिहारच्या या प्रकरणामुळे महाराष्ट्रात मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकवण्याचं महायुती सरकार समोर मोठं आव्हान असणार आहे। राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची आहे, कारण 2013 साली पृथ्वीराज चव्हाण सरकारनं मराठा समाजाला 16% आरक्षण जाहीर केलं, पण पुढे ते कोर्टात टिकलं नाही। यानंतर 2017 मध्ये राज्यभरात मराठा समाजाचे मोर्चे निघाले। यावेळी तत्कालीन फडणवीस सरकारनं गायकवाड समितीच्या शिफारशींनुसार 2018 मध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण जाहीर केलं आणि आता पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानंतर या विरोधात याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे। या प्रकरणी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की मागासवर्ग आयोगाला मराठा समाज मागास आहे यासाठी सखोल अभ्यास करायला दिला। जी निरीक्षणं सुप्रीम कोर्टाने नोंदवली होती त्याचा अभ्यास केला गेला। जे आरक्षण आपण दिलेलं आहे ते आकडेवारीसह दिलेलं आहे।
डबेवाला, माथाडी, कामगार, शेतकरी, मोलमजुरी करणाऱ्या महिला, अल्पभूधारक शेतकरी अशी वर्गवारी करून सगळी आकडेवारी अहवालात आहे. यासाठी 2.5 कोटी लोकांचा सर्व्हे करण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण सध्या राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण असा वाद पेटलाय. एका बाजूला मनोज जरांगे पाटील हे ओबीसी प्रवर्गातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत, तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध केलाय. दोघेही एकमेकांवर अगदी टोकाच्या टीका करू लागलेत. त्यामुळे आरक्षणाचा मूळ मुद्दा बाजूला राहून जातीय वाद मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचं चित्र राज्यामध्ये निर्माण होऊ लागलंय. आता राज्य सरकार आरक्षणाचा हा मुद्दा कसं हाताळतं आणि बिहारमधील आरक्षण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल. याविषयी तुमचं मत कमेंटमध्ये कळवा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा.